पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही। ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कुणालाही थांबवणार नाही। पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे। पक्षामध्ये नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांच्या समोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याने माजी नगरसेवकांनी नाराजी दर्शवलेली होती। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, अनेकांनी आता ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाताना दिसतायत आणि त्यामुळेच पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ब्लॅकमेल करणं काही योग्य नाही आहे। ज्यांना जायचंय त्यांनी निघून जा, असं आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। यावेळी काही नेते, काही पदाधिकारी, काही माजी नगरसेवक नाराज असल्याच्या किंवा तशा प्रकारची नाराजी ते उघडपणे बोलून दाखवत असल्याचं कळतंय। काही माजी नगरसेवकांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही किंवा पक्षात योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही। अशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया ऑफ रेकॉर्ड, ऑन रेकॉर्ड काही माजी नगरसेवकांकडनं किंवा पदाधिकाऱ्यांकडनं आणि काही नेत्यांकडनं दिल्या जातात। आणि त्यावरच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा म्हणजे जेव्हा एक पडता काळ असतो किंवा पक्ष अडचणीत असतो अशा वेळेस एक प्रकारे पक्षाला या पदाधिकाऱ्यांकडनं किंवा नेत्यांकडनं ब्लॅकमेल केलं जातंय। आणि त्यामुळेच जी आधी भूमिका उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी मांडली होती की ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, मी कोणालाही थांबवणार नाही, अशाच प्रकारे पुन्हा एकदा एक भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, ज्यामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्या बैठका होत आहेत, ज्यामध्ये माजी नगरसेवक सुद्धा उपस्थित आहेत। आणि जे कोणी नाराज आहेत किंवा जे कोणी नाराजी व्यक्त करत आहेत त्या नाराजीवर ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे। उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की एकजूट होऊन, एक संघ होऊन एक रणनीती आपण तयार केली पाहिजे आणि त्यामुळे अशा प्रकारचा नाराजी सूर आवळणं योग्य नसल्याचंही उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। अगदी वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।